नमो अरिहन्ताणं णमो सिद्धाणं णमो आयर्याणं णमो उवज्जायाणं णमो लोहे सौवसाहुणं। जय बोलो 24 भगवान की, जय बोलो महावीर भगवान की, जय बोलो आचार्य गुरुवर विद्यासागर मुनि महाराज की, जय बोलो आचार्य गुरुवर सन्मति सागर मुनि महाराज की, जय बोलो आचार्य गुरुवर चंदन सागर मुनि महाराज की, मुनी संघ की, आरिका संघ की। सर्वांना वंदना आणि बाकीच्यांना जय जिनेंद्र। आपण इथे सर्वजण उपस्थित झालेला आहात, परंतु मी ह्या ज्ञानगंगेमध्ये दादांच्या गावामध्ये मी दादांच्याकडून थोडंफार शिकलो, त्यांच्या सान्निध्यामध्ये राहिलो, परंतु त्यांच्याकडं जे मी घ्यायला पाहिजे होतं, त्यांनी ज्यावेळी होते ती जी गंगा होती त्या गंगेमध्ये मी जे पाणी भरून घ्यायला पाहिजे होतं, त्या गंगेमध्ये पाणी भरून घेण्यासाठी आम्ही अपुरे पडलो आणि जे काही मिळालं आहे ते मी प्रथमतः माईकवर बोलण्याचा मी काय करत आहे, प्रयत्न करत आहे। तुमच्याच गावामध्ये माईकवर बोलण्याचं ओपनिंग होत आहे। ह्याच्या अगोदर मी कुठेही माईकवर बोललेलो नाही, त्यामुळे जे काही तोडकं मोडकं असेल ते माझं, चुकीचं जे असेल ते सर्व काही माझं, आणि जे चांगलं जे काही असेल ते भगवंतांचं आहे आणि दादांची कृपा आहे आणि आचार्य महाराजांची कृपा आहे। प्रथमतः आदिनाथ 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर कोती, विद्या सन्मतीदास पावन वर्षा 1-2025, वीर सेवादल वीर महिला मंडळ शांतीसागर पाठशाळा कोती आणि सप्तम प्रतिमाधारी वसंतदादा श्री जिनवानी महाग्रंथालय कोती यांच्या संयुक्त विद्यमानाने वीराचार्य वीर शिरोमणी ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे प्रवेशन पर्व व्याख्यानमाला वर्ष 67वे नूतन अद्वितीय जिन मंदिर कोती यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने हे जे काही पर्यवेक्षण पर्व ठेवलेलं आहे ते पर्यवेक्षण पर्व, त्यामध्ये जे काही प्रमुख अध्यक्ष जे आहेत परितोषजी म्हणजे प्रतीकजी नेमिनाथ निल्ले कोल्हापूर आणि प्रायोजक म्हणजे शीतल कल्लाप्पा बोरगावे, तसेच आजचे वक्ते छाया शिरोटीताई, या सर्वांना मी काय करतो, प्रथमतः जय जिनेंद्र करतो आणि ज्यांनी मला संधी दिली त्या सर्वांचं देखील मी काय करतो, त्यांना जय जिनेंद्र करतो। आणि मला जे आजचा धर्म सांगण्यासाठी अचानक गुरुजीवर हे तुमचं पॅम्पलेट काढताना आले होते आणि त्या टायमाला मला माहीत पण नव्हतं। मी माझ्या खोलीमध्ये बसलो होतो, माझ्या म्हणजे तुम्ही बांधलेल्या त्या खोलीमध्ये मी बसलो होतो, मला जी राहायला जागा दिली होती तिथून मी बाहेर आलो काय झालं म्हणून, त्या गुरुजी ती पॅम्पलेट छापायचं घेऊन आले होते आणि वीरसागर महाराजी पण तिथंच होते आणि श्वेता दिदी पण त्यांचं चाललं होतं, त्यांचं नाव त्यांना दिलं होतं, त्यामुळे त्यांचं सगळं चाललं होतं आणि मी अचानक काय झालं म्हणून बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर काय झालं माहीत नाही, वीरसागरांच्या लक्षामध्ये आलं की याच्यामध्ये माझं नावच नाही, त्यामुळे मला न सांगताच त्यांनी काय केलं, माझं नाव तिथं पुढं केलेलं होतं। माझी काहीच तयार नाही, मी कधी बोललेलोही नव्हतो, परंतु ज्यावेळी जीवन जगत असताना जीवनाच्या ठिकाणी किंवा युद्धाच्या ठिकाणी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। कुठल्या कुठल्या? धर्म, धैर्य आणि साहस। साहस म्हणजेच धाडस। हे 3 गोष्टी महत्त्वाच्या असतातच, परंतु इंद्राच्या मताप्रमाणे 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात। धर्म, अर्थ, धर्म, धैर्य, साहस आणि अवसर म्हणजे संधी। हे 4 गोष्टी काय असतात, महत्त्वाच्या असतात। धर्म असतो तो गुप्त रूपामध्ये असतो, धैर्य असतं ते कुठेतरी फिरायला गेलेलं असतं आणि धाडस असतं ते कुठेतरी जाऊन लपून बसलेलं असतं। त्या प्रकारचं माझं देखील झालेलं आहे आणि ज्यावेळी युद्धाचा प्रसंग आला होता त्यावेळी अर्जुन काय करत होता, अर्जुनाला त्याचं युद्ध करण्यासाठी ज्यावेळी तो पुढं झाला त्यावेळी त्याच्या मनामध्ये खूप शंका आल्या होत्या की युद्ध कोणाबरोबर करायचं, धर्मयुद्ध करायचं की कोणतं युद्ध करायचं। त्यावेळी अर्जुन त्याचा रथ वाहत होता, अर्जुन त्याचा काय झाला होता, सारथी झाला होता। त्याचं जीवन कसं पुढं न्यायचं, काय न्यायचं त्या टायमाला त्याला समजून सांगितला होता की त्याच्यासमोर काय केलं होतं, स्वतःच्या घरातले देखील पुढं युद्ध करणारे भाऊच होते, वडीलधारी लोकच होते, इकडे सगळे भाऊच होते। युद्ध करायचं तर कोणाबरोबर करायचं,
हा त्याच्यासमोर ज्यावेळी प्रश्न पडला होता त्यावेळी त्याला अर्जुन श्रीकृष्णानं ही गोष्ट सांगितली होती की धर्म, धैर्य आणि धाडस हे काय करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यावेळी तो सगळं काही सांगितला. त्यावेळी त्याला सगळे प्रश्न पडले. त्या प्रश्नामध्ये आत्मा काय आहे हे देखील प्रश्न पडला. त्यावेळी तो आत्मा काय आहे हे समजल्यानंतर त्याला सांगितलं गेलं की तू जे युद्ध करणार आहेस ते युद्ध तू कोणत्याही तुझ्या भावाबरोबर किंवा वडिलाबरोबर करत नाहीस, ते त्यांना हे मिळालेलं शरीर आहे, हे काय आहे, ह्या जन्मातलं तुझं त्याच्याशी असलेलं नातं आहे. ते जे युद्ध केल्यानंतर जे काही होणार आहे, त्या शरीराचा नाश होणार आहे किंवा अनेक जीव मारले जाणार आहेत, ते जीवसुद्धा काय आहेत, एक आत्माच आहे. आत्मा कधीही मरत नाही, शरीर मरतं. म्हणून त्यावेळी त्यांना समजून सांगितलं होतं. त्यावेळी त्यांना समजल्यानंतर आत्मा काय आहे हे त्यांना थोडंफार माहिती विचारली. ती माहिती सांगितल्यानंतर त्यांचं मन काय झालं, थोडंफार त्याची संधी, ते युद्ध करण्यासाठी ते तयार झाले. तसं मी देखील काय केलेलं आहे, वीरसागर महाराजींनी आणि तुम्ही लोकांनी दिलेल्या या संधीचं थोडंफार काहीतरी एक चॅलेंज घेऊन म्हणून मी काय झालेलं आहे, आता पाण्यामध्ये पडलेलो आहे. आता त्यातून मी त्या पाण्यातून त्या कडाला जातो की नाही हे मला माहीत नाही. असो, तर आजचा धर्म आहे मार्दव धर्म. जो मार्दव धर्म आपल्याला काय शिकवतो, मृदू नम्रता. हे दशलक्षणाच्या पर्वामध्ये जो दुसरा धर्म आहे, 10 धर्म आहे, त्या 10 धर्मामध्ये मार्दव धर्म हा काय आहे, दुसऱ्या नंबरवर आहे. आणि जे कषाय आहेत, जे 4 कषाय आहेत, त्या 4 कषायामध्ये देखील काय आहे, दुसरा नंबर कोणाचा आहे, मान कषायाचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कषाय सोडायचे आहेत, मान सोडायचा आहे आणि काय करायचं आहे, आपल्याला मार्दव व्हायचं आहे, मृदू व्हायचं आहे, नम्र व्हायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, आपण प्रयत्न करायचा आहे. तुम्ही देखील प्रयत्न करायचे आणि तुमच्यापेक्षा जास्त प्रयत्न मला करायचे आहेत. कारण आपल्याला जर आपलं कर्तव्य, आपला जन्म कशासाठी झाला आहे हे जर माहीत असेल तर आपण काय करू शकतो, आपला धर्म अंगीकार करू शकतो. आपलं ध्येय काय आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण आपला धर्म करू शकतो. धर्म आपण करत आहोत, परंतु कोणता धर्म करत आहोत, व्यवहाराचा धर्म करत आहोत, आत्म्याचा धर्म करत आहोत की आणखीन काय करत आहोत. बरं, मी त्या धर्मावर वाटचाल केलेली आहे, धर्म स्वीकारलेला आहे. तो धर्म स्वीकारलेला असताना देखील मी माझ्या ध्येयावर आहे का, माझ्या ध्येयाच्या मार्गाने आहे का. जे मी काही व्रत घेतलेलं आहे, जे काही मी प्रतिमा घेतलेले आहे, जे काही करत आहे ते सगळं करत असताना मी योग्य मार्गावर आहे का, मी आहे तिथंच आहे. ज्या दिवशी मी व्रत घेतलो त्या दिवशी जे भाव माझे होते तेच माझे भाव पुढं झाले का, त्यात म्हणजे काय बदल झाले का, हे आपल्याला बघायला पाहिजे. जर बदल झाला असेल तर खरोखरच काय आहे, तो धर्म आपण स्वीकारलेला काहीतरी सार्थक होत जाणार आहे. आणि जर आपण ते व्रत स्वीकारलेलं असताना ज्यावेळी जसं घेतलेलं होतो, ज्या भावनेमध्ये घेतलेलं होतो, तेच जर 20-15 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर जर मी आहे त्याच जागेवर असेल तर आपण तो स्वीकारलेला धर्म अजून आपण आपल्या अंगामध्ये, आत्म्यामध्ये उतरलेला नाही असं आपण समजायला पाहिजे. तसंच मीच देखील समजून घेण्याचा काय करत आहे, थोडाफार प्रयत्न करत आहे. सर्व गुरुवरांच्या आशीर्वादानं मी थोडंफार तोडकं मोडकं आता जे काही बोलणार आहे, जे चुकीचं आहे ते माझं आहे आणि जे काही चांगलं असेल ते सगळं भगवंतांचं आणि गुरुवरांचं आशीर्वादानं बोलत आहे. तर मान महारूपी कहरी नीच गती जगत मे, कोमल सुधा अनुपम सुख पावे प्राणी सदा. तर 10 धर्मामध्ये दुसरा धर्म सांगितला मार्दव धर्म. तो मार्दव धर्म आपल्याला काय सांगतो, तर धर्माचा आराधना करण्यामध्ये आज आपण दुसरा दिवस कुठला करत ओवाळत आहोत, मार्दव धर्म ओवाळत आहोत. मग ज्याप्रमाणे क्षमा धर्म आपल्याला काय सांगतो, तर आत्म्याचं धर्म सांगतो, त्याचप्रमाणे हा मार्दव धर्म पण काय करत आहे, आपल्याला आपल्या आत्म्याचा धर्म सांगत आहे. तर तो काय सांगत आहे की मान कषायाचा अभाव केल्यानंतर कोणता गुण प्रकट होतो म्हणून सांगितलं, तर तो मार्दव गुण प्रकट होतो. जर आपल्यामध्ये विनय भाव नसेल, विनय गुण नसेल तर आपल्यामध्ये काय होणार नाही, आपण कुठंही पोचू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे, विनय म्हणजे मोक्षाचं द्वार सांगितलेलं आहे. जर मोक्षाच्या द्वाराची किल्लीच आपल्याजवळ नसेल तर आपण कितीही कुलपा तोडलो तर आपण काय करणार नाही, त्या दरवाजेच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक 10 धर्मामध्ये
10 धर्माचे जे आहे ते 10 धर्म आपल्यासाठी कुलूपच आहेत, पण त्या कुलूपाची किल्ली म्हणजे विनय गुण, क्षमा गुण आहे. हे 2 गुण जर असतील, जर किल्ली असेल तरच ते दरवाजे उघडणार आहेत. नाहीतर आपण रात्रंदिवस जर ते धर्म करत बसलो तर आपलं कधीही कल्याण होणार नाही. त्यासाठी आचार्य महाराजांनी सांगितलेलं आहे की मान कसा आहे, तर तो महाविषरूपी आहे. कसा आहे? महाविषरूपी आहे. नुसताच महाविषरूपी नाही, तर तो महान असा काय आहे, 20 रुपये म्हणजे हलाहल विष आहे. तर नुसत्याला स्पर्श केलं तरी देखील काय होणार आहे, आपला मृत्यू होणार आहे. अशा प्रकारचा हा काय आहे, मान कशाय आहे. व तो हा मान कशाय म्हणजे अहंकार, गर्व हे आपल्याला काय करत आहे, नीच गोत्रामध्ये घेऊन जाणार आहे किंवा नरकाला घेऊन जाण्याचं बंद करणार आहे आपल्याला. मग उलट काय करायला पाहिजे, आपल्याला मार्दव धर्म कसा आहे हे आपल्याला पहिला जाणून घ्यायला पाहिजे. कारण आपल्याला मान कशाची सगळी आपण त्याच्यावर PhD केलेलीच सगळ्यांनी आहे. तुम्ही देखील केलेला आहात आणि मी देखील केलेला आहोत, पण आपण कुठला अभ्यास केलेला नाही. मार्दव धर्म कसा आहे हे आपण आजपर्यंत जाणून घेतलेलंच नाही. जर आपण मार्दव धर्म जाणून घेतलो असतो तर आज इथं कोणच बसलो नसतो. जिथे भगवान महावीर बसलेले आहेत त्या समोशरणामध्ये सगळेजण आपण बसलो असतो. तो धर्म आपण स्वीकारलेला नाही किंवा स्वीकारायचा आपण काय केलेलं नाही, धाडस केलेलं नाही किंवा अवसर मिळवलेला नाही. किंवा अवसर मिळालेला असला तरी देखील आपण तो पुरुषार्थ केलेला नाही. आणि सगळं घोडं पेंड खातं ते सगळं पुरुषार्थ न करण्यामुळेच खातं आहे. सगळं काही फक्त आपल्याला जेवायचं आहे, परंतु कृती काही करायला नको. पोट तर भरायला पाहिजे. नुसतं साधं पोट भरायचं असेल तर आपल्याला काय काय करावं लागतं, कुठून सुरुवात करावी लागते, तर सगळ्यात पहिल्यांदा चुलीपासून सुरुवात करावी लागते. चूल असेल तर बरं. नुसतं चूल असून चालणार नाही, त्याच्यासाठी लाकडं पाहिजेत. लाकडं असून उपयोग नाही, त्याच्यामध्ये ती अग्नी पाहिजे, मग पातेलं पाहिजे, भात पाहिजे, तांदूळ पाहिजे, ते धुयाला पाहिजे, त्याच्यामध्ये मीठ घालायला पाहिजे. नुसतं मीठ नसून पण चालत नाही, त्याचा वेळ लागत नाही. मग शिजलं तरी पण ते शिजायला पाहिजे. ते शिजल्यानंतर ते ताटवाटी घ्यायला पाहिजे. ताटवाटी घेऊन ते वाढून घ्यायला पाहिजे. वाढून घेतल्यानंतर ते आपला हात त्याच्यापर्यंत न्यायला पाहिजे. ते नेल्यानंतर परत हात आपल्या तोंडापर्यंत आणायला पाहिजे. नुसतं तोंडापर्यंत आणून पण भरणार नाही, तर आपल्या तोंडात घालून त्याला चघळायला पाहिजे, ते पोटात जायला पाहिजे. एवढं सगळं केल्यानंतर आपलं काय होणार आहे, पोट भरणार आहे. आणि आपल्याला तर कुठं जायचं आहे, सगळ्यांना मोक्षाला जायचं आहे. मग पोट भरण्यासाठी एवढं कष्ट करावं लागत असतील तर मोक्षाला जाण्यासाठी आपल्याला काय काय करावं पाहिजे, याचा विचार आपण कधी केलो का? कधीच केलं नाही. म्हणून अजून आपण 4 गतीमध्ये काय करत आहोत, भ्रमण करत आहोत. आपला जन्म कशासाठी झाला आपण कधी विचार करतो का? माझा जन्म कशासाठी झालेला आहे? संसार करण्यासाठी झालेला आहे, कर्तव्य करण्यासाठी झालेला आहे, की माझ्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी झालेला आहे? याचा कधी आपण विचार केलो का? काय सांगितलं होतं भगवान महावीरांनी किंवा 24 भगवंतांनी आजपर्यंत आपल्याला कोणता उपदेश दिला? 2च उपदेश दिले होते आपल्याला. एक तर मुनिधर्म स्वीकारण्याचा, अरिका धर्म स्वीकारण्याचा किंवा श्रावक धर्म स्वीकारण्याचा. परंतु आपण या पंचम काळात जन्माला आलो, दुष्काळाच्या दुःखाच्या काळात जन्माला आलो आणि सुखाची इच्छा करत बसलेला आहोत. सुख कधीही मिळणार नाही. त्या सुखाचे थोडंफार जे काय मिळत आहे ते पुण्यानं मिळत आहे. मग ते जे करत आहे ते आपण थोडंफार जे पुण्यानं मिळालेलं आहे त्या पुण्याचा उपयोग आपल्याला करायला पाहिजे का नको? की आजपर्यंत जे आपण केलो तेच आपल्याला करायचं आहे, अनादी काळापासून जे करत आलेलं आहोत तेच आपल्याला करायचं आहे का? नाही. हा जन्म कशासाठी मिळालेला आहे, तर माझ्या आत्म्याचा कल्याण करण्यासाठी हा जन्म मिळालेला आहे, हा जन्म मिळालेला आहे. आणि ते सोडून मी सगळं काही करत आहे. त्यामुळं मी काय करत आहे, भटकत आहे. अनादी काळापासून भटकत आलेलो आहोत. नको नको त्या नरकातील दुःख सगळं भोगून आलेलं आहोत. रक्त, पूस याच्यासारखे सगळं जेवण खाऊन, मांस मारतेली माती खाऊन आपण पोट भरून तिथनं सगळं दुःख सगळं भोगून आपण इथंपर्यंत पोचलेलो आहोत. कुठल्या तरी मागच्या कर्माचं पुण्य होतं जन्मातलं, त्या जन्माचं पुण्य म्हणून आपल्याला हा जैन भारत देश मिळाला. आचार्य महाराजांचे सारखे पंचम कालामध्ये आपण त्यांच्या काळात जन्माला आलो, हे सगळ्यात महत्त्वाचं. जैन धर्म मिळाला, उच्च कुल मिळालं, सगळं काही आपल्या पुण्याच्या कर्मानं आपल्याला मिळालं. पण त्या संधीचा आपण अजून फायदा करून घेईना
झालेलो आहोत. मग ती एकदा मिळालेली संधी जर निघून गेली तर आपल्याला परत अनादी काळ फिरावं लागेल, परत दुःख भोगावं लागेल, याचं काहीही सांगता येणार नाही. आणि ही शेवटची संधी आपल्याला काय झालेलं आहे, प्राप्त झालेली आहे. त्या संधीचं आपल्याला काय करायला पाहिजे, सोनं करून घ्यायला पाहिजे. जर ह्या संधीचा आपण फायदा नाही करून घेतलो तर कमीत कमी एक अंदाजे सांगत आहे, हे षष्टम काळ आहे, हे पंचम काळातले जवळजवळ 17-18 वर्ष शिल्लक आहेत. षष्टम काळ 21,000 वर्षाचा आहे, परत षष्टम काळ 21,000चा, परत पंचम काळ 21,000 वर्षाचा येणार आहे. असं एकूण जर बेरीज केलं तर कमीत कमी 168 का 170च्या आसपास काहीतरी वर्ष होणार आहेत, 1000 वर्ष होणार आहेत. एवढे 100,000 म्हणजे चतुर्थ काल येऊसपर्यंत आपल्याला एवढं वर्ष काय करायचं आहे, आपली जागा फिक्स करायला पाहिजे. कुठं जायचं आहे एक अंदाजे सांगत आहे दिवस, किंवा अंदाजे एक वर्ष सांगत आहे. त्या तेवढ्या दुःख आपल्याला भोगावं लागणार, त्याच्यामध्ये कधीही सुख मिळणार नाही. तेवढे वर्ष त्याच्यात सुखाची इच्छाच करायची नाही आहे, तिथं फक्त दुःख आणि दुःखच भोगावं लागणार आहे. आणि हा जो पंचम काळातला आपला जन्म आहे, त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठीचा एक शेवटचा पर्याय आहे, शेवटची संधी आहे. ह्यात जर आपण त्या संधीचा फायदा करून, व्रतवैकल्प्य सादर करून, किंवा विनयभाव धारण करून, मार्दव धर्म धारण करून, जर आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेऊन स्वर्गात जर नाही बसलो, तेवढं वर्ष जे काही आपलं 68,000 किंवा 168,000 किंवा 170 काही हजार वर्ष असतील, तिथं ते जे काही आहे त्या वेळेला जर आपण आपल्या स्वर्गामध्ये जर आपण सुखात जाऊन नाही बसलो तर कुठंतरी नरकाच्या कोपऱ्यात आपल्याला आयुष्यभर तेवढं दुःख भोगतच आपल्याला आयुष्य काढावं लागणार आहे. हे आपल्याला काय करायला पाहिजे, थोडंफार समजून घ्यायला पाहिजे. असो, मी आपल्या धर्माकडं परत वळतो. तर काय सांगितलं होतं, अहंकार आपल्या आत्म्याला नीच गतीमध्ये नरकामध्ये घेऊन जातो. तर मार्दव धर्म कसा आहे, कोमल आहे, अमृताप्रमाणे आहे. आणि आपण असं म्हणतो की अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात, अनुपम म्हणजे आनंद देणारा, सुख देणारा, या मार्दव गुणाला धारण करणारा असा हा काय आहे, आपला धर्म आहे. आपण स्तुती, समाधानी, आनंदी होणार आहोत. तर त्यावेळी तुकाराम महाराज देखील म्हणतात की महापुरे झाडे जाती परी लवाळे वाचती. म्हणजे महापुरामध्ये मोठमोठे झाडे काय जातात, वाहून जातात. आणि छोटंसं जे लव्हाळरूपी जे गवत असतं, ते गवत आपण सगळे शेतकरी आहोत, त्यामुळे लव्हाळा काय असतो हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. आणि मोठमोठी झाडे कशी असतात, त्यांच्यामध्ये कोणता गुण असतो, मान कशाचा गुण असतो. ते कधी काय करत नाहीत, झुकत नाहीत. परंतु त्या छोट्याशा लवाळ्यामध्ये, एवढ्या मोठ्या प्रवाहामध्ये सगळे माणसं, घरदार सगळं वाहून जातं, परंतु ते छोटासा लवाळा काय करत नाही, वाहून जातं नाही. तो छोटासा लवाळा काय करतो, आपलं कोणतं गुण उपजेत करतो, उघडतो, मार्दव धर्म, मृदुता, कोमलता, नम्रता, नम्रतेचं गुण काय करतो, धारण करतो आणि नम्र होतो पूर आल्यानंतर. आणि ते पूर त्या गेल्यानंतर परत काय होतो, तो आपल्यासारखं पूर्ण परत उभा राहतो. त्यावेळी काय होतो, तो परत त्याच्या आनंदामध्ये तो जगतो. तो एवढा छोटासा जीव, त्याच्याजवळ कोणता गुण आहे, मार्दव गुण आहे. आणि आपण पंचेंद्रिय जीव आहोत, सगळं काही जाणतो, पाहतो, परंतु आपण काय करत बसलेलो आहोत, मान कशाही करत बसलेलो आहोत. तर आपण काय होणार आहे, त्या झाडासारखं त्या कर्माच्या पुरामध्ये वाहून जाणार आहोत. जर आपण मान कशाही नाही सोडलो तर कर्माच्या पुरामध्ये आपण वाहून जाऊ. त्यासाठी आपल्याला मार्दव धर्म, क्षमाधर्म, विनय धर्म आपल्याला काय करायला पाहिजे, अंगीकार करून घ्यायला पाहिजे. तर शक्तिशाली महावृक्ष मुळापासून उठलून जातात, त्याकडे अहंकार असतो, मान असतो. छोटंसं गवत, त्याच्याकडे विनयगुण आहे, मार्दवता, मृदुता आहे. प्राण्याचा प्रवाह त्याला वाकवतं. पूर आल्यानंतर ते पूर गेल्यानंतर ते ताटपणाने उभं राहतं आणि आनंदाने डोलू लागतो. म्हणून हे भव्य जीवानो, आपलं जीवन पण असंच असायला पाहिजे, विनयाने परिपूर्ण, मार्दव गुणाने काटोकाट भरलेलं. आपल्या वाणीमध्ये मृदुता हवी, कठोरपणा नको. भगवंतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, कसं बोलायला सांगितलेलं आहे. जर बोलायचं असेल तर भगवंतांनी आपल्याला एकच मार्ग सांगितलेला आहे, तो मार्ग फक्त आपल्याला जमत नाही. भगवान ज्याप्रमाणे मौन धरून बसले, फक्त भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त तू मौन धरून राहा, तुझं कल्याण होऊन जाईल, कोणत्याही कर्माचा तुला बंद होणार नाही. मी जसं शांत बसलेलं आहे डोळे झाकून, तसं तू देखील बस, फक्त एवढंच कर, तू मोक्षाला जाऊ शकतोस. फक्त त्यांनी सांगितले ते आपल्याला ऐकायची सवय नाही. ते काय सांगतील त्याच्या उरपाट करायची आपल्याला सवय. कारण आपण कोण आहोत, मानव आहोत, कुणाचं ऐकणारे नाहीत. जनावरे शाने असतात. ते एकदा सांगितले की जनावराच्या पर्यायामध्ये शियानं नुसतं ऐकलं आणि तो महावीर भगवान झाला आणि तो
भगवान बनून मोक्षाला गेला आणि अजून आम्ही पंचेंद्रिय जीव सगळं काही जाणतो पाहतो तरी देखील अजून आपण वाहतच आहोत, किड्या मुंग्यासारखे फिरतच आहोत. आपल्या वाणीमध्ये मृदुता हवी, कठोरपणा नको. लहान असून दे मोठे असून दे, आचार्य महाराज आपल्याला रोज सांगत आहेत. लहान असले तरी देखील त्यांना आहो जाहो बोलवायला पाहिजे. आपण मोठ्याशनी तर आहो जाहो बोलवतोच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्यापेक्षा लहान मुलांना आहो जाहो बोलणं म्हणजे सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ आपल्यापाशी जागा व्हायला पाहिजे, कारण तो पुरुषार्थ आपल्यापाशी नाही. मी हो लहान आहे, याला काय आपण बोलवायचं आहो जाहो. तर हेच मार्दव धर्म आपल्याला शिकवत आहे की आपल्याला लहानांचं देखील काय करायला पाहिजे, विनय करायला शिकवायला पाहिजे. आपण रोज येतो वर्षानुवर्ष 16,000 वर्ष जर आपण लोपी ओवाळलो तरी काही आपला उपयोग होणार नाही. षोडशकारांमधली पहिला धर्म आहे दर्शन विशुद्धी. दर्शन विशुद्धी काय सांगते आपल्याला? आपलं दर्शन म्हणजे काय? रोज सकाळी येणे, मंदिरला जर पाया पडणे आणि जाणे, याला दर्शन विशुद्धी म्हणतात. दर्शन विशुद्धी म्हणजे सम्यक दर्शन रूपी काय करायला पाहिजे, प्राप्त करायला पाहिजे. सम्यक दर्शनाचं गुण प्राप्त करायला पाहिजे. सम्यक दर्शन रूपी लोपी व्हायला पाहिजे. नुसतं इथं आलो, परात उलटं केलो, काही समजून घेतलो नाही, धर्म काय माहीत नाही, तर आपलं कधीही कल्याण 16,000 भाऊ जरी ओवाळो तर आपलं कधी कल्याण होणार नाही. त्यासाठी जे काही करायचं आहे थोडकं मोडकं करा, परंतु समजून घेऊन करा. मी का करत आहे, कशासाठी करत आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. काय तो करला आहे म्हणून मी कर लागलोय, काय ते घ्यायचं असतंय म्हणून कर लागलोय. जैन धर्मात आलोय ते लुपी द्यायचं असते, लुपी घ्यायचं असतंय, ते कुमकुम लुपी घ्यायचं असतंय, त्यानंतर ते लग्न होतंय, मुलांच्या ते मौंजी करायचं असतंय, अष्टगुणांचं पाहायचं असतंय म्हणून त्याच्यानंतर लग्न होतंय. ह्याच्यासाठी कर लागलोय का? संसारात वाढवत आहे काय आपल्याला? ते काय आहे ते समजून घेऊन आपल्याला करायला पाहिजे, आनंदानं करायला पाहिजे. तर आपलं काय होणार आहे, समजणार आहे मी कशासाठी कर लावलेलं आहे. तीर्थंकर प्रकृतीचा बंद करण्यासाठी करत आहे. आता आपल्याला पादमूल नाही आहे, समोशरण लागलेलं आहे. त्या समोशरणामध्ये आपल्याला आल्यानंतर आपले भाव फक्त भगवंतांच्याकडेच पाहिजेत. अलीकडं कोण बसले, पलीकडं कोण बसलं, याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं असायला नको. भले आपण मंदिरामध्ये येतो, रोज मंदिरामध्ये आल्यानंतर देखील भगवंतांच्याकडे आपण आलेलो आहे. कशासाठी घरातनं बाहेर पडलोय? काय घरात काय काम नाही म्हणून? काही जिथं भगवान मोकळे बसल्या त्यांच्याकडे काय सोनं देणार आहेत म्हणून? कशासाठी या लागलोय हे आपल्याला माहीत नाही. घरातनं बाहेर तर सगळं पडतो, सगळं तांदूळ वगैरे घेऊन बाहेर पडतो, मंदिरात येतो आणि मंदिरात आल्यानंतर ते भगवंतांच्या पुढे एकदा तांदूळ घालतो आणि कोणतरी इकडं आलेलं असते त्यांच्याबरोबर आपण काय करतो, बोलत बसतो. बाहेरचं पाप फेडण्यासाठी आपण मंदिरात येतो आणि मंदिरात येऊनच आपण काय करू लागलेलं आहे, बोलत बसलेलं आहे. आणि बोलतो कसलं बोलतो? धर्माचं पण बोलत नाही, अधर्माचं सगळं बोलतो. मग जे पाप बाहेरचं फेडण्यासाठी आपल्याला मंदिरात येऊन फेडायला सांगितलं, पूजा अर्चा करून, अभिषेक पूजन करून, आणि मंदिरातच येऊन जर आपण ते करत बसलो तर ते काय होणार आहे, वज्रासारखं होणार आहे, लोखंडासारखं धर्म कर्माचा बंद होणार आहे. आणि ते धुण्यासाठी कुठेही जागा नाही. बाहेरचं रोजचं कर्म धुण्यासाठी आपण मंदिरात येतो आणि मंदिरात येऊनच जर कर्म बांधलो तर ते धुयाला कुठल्याही तीर्थंकराच्या पादमुलामध्ये गेला तरी देखील ते धुतलं जाणार नाही. एवढा मोठा कर्माचा आपल्याला बंध होतो. म्हणून काय करायला पाहिजे, मंदिरात आल्यानंतर फक्त दोघांचंच नातं पाहिजे. एक मी म्हणजे माझा आत्मा आणि माझे भगवान जे समोर बसले त्यांचं चिंतन. ह्या दोन व्यक्तींचा संवाद फक्त आपल्याला काय पाहिजे, मंदिरात आल्यानंतर पाहिजे. तिसरा व्यक्ती आपला कोणीही नाही. तिथं शरीरच माझं नाही, तिथे बाकीचे नातेवाईक कोण आपले, कुठले कोणी? या अनादी काळापासून आपण काय करत आलेलं, नातेसंबंधच जपत आलेला आहोत. तर याच्यासाठी आपल्याला नातेसंबंध जपण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. आपला जन्म स्वतःचं कल्याण करण्यासाठी झालेला आहे. आजपर्यंत आपण जे केलेलं नाही ते करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. म्हणजे आजपर्यंत मी काय केलं, ही अनादी काळापासून हे सगळं कर्तव्य करतच आलेलं आहे. परंतु मुख्य कर्तव्यासाठी जो माझा जन्म झालेला तो कर्तव्य मी विसरून बसलेला आहे. मुख्य कर्तव्य कुठलं आहे? माझ्या आत्म्याला परमात्मा बनवण्याचं कर्तव्य आहे आणि ही शेवटची संधी आहे. ते कर्तव्य मात्र मी काय केलेलं आहे, विसरून गेलेलं आहे. ते विसरून आपल्याला चालणार नाही. ते विसरलो तर आपल्याला परत अनादी काळापर्यंत भटकत बसावे लागेल. तुमची वेळ किती आहे ते बघून मला काय करा, इशारा करा. कारण मी एकदा सुटलो तर मला काय कुठं थांबायचं काय माहीत नाही. मी असंच वाहत जातो. सुटलेली ही काय आहे, घोडा आहे, त्याला काही नाही. कुठं थांबायचं काय थांबायचं काहीही माहीत
नाही. तुमची वेळ संपल्यानंतर तुम्ही सांगा. मार्दवता मयूरपंखापेक्षा काय असते? मृदू असते. मयूरपंख आपल्या डोळ्यामध्ये घातल्यानंतर देखील आपल्याला काय होत नाही? वेदना होत नाही. त्याच्यापेक्षा मार्दव धर्म काय आहे? मृदू आहे. तर आचार्य श्री विद्यासागर महाराजांचं कधी दर्शन घेतलं असेल किंवा त्यांच्या सान्निध्यात गेला असेल तर त्या भगवंतांना, या पंचमकालातील भगवान म्हटले जातं, ते कधीही त्यांच्याजवळ बघितलं तर मार्दव गुण असा ठसाठस भरलेला होता. आमच्यासारख्या तुच्छ ब्रह्मचारी काय सोडा, बाकीचे श्रावक जरी आले तरी कधी त्यांना कठोर वचन त्यांच्या तोंडातून आजपर्यंत आम्ही ऐकलेलं नाही. माझ्या 19 वर्षात मी कधीही आचार्यश्रींच्या तोंडातून मोठा आवाज ऐकलेला नाही. असे हे चालते फिरते भगवान आपल्यामध्ये होते. त्याची आपण संधी गमावली असं आपल्याला वाटत आहे. त्याने जे काही आपल्याला दिलेलं आहे, जे काही आपल्या वाटणीला ठेवून गेलेलं आहे, त्याचं मार्ग काय करायला पाहिजे? त्यांनी जे सांगितले त्या मार्गावर आपल्याला चालायला पाहिजे. त्यांनी ज्या मार्गावर गेले त्यांच्या पाठोपाठ आपल्याला देखील जायला पाहिजे, याचा विचार करायला पाहिजे. मग आचार्य पूज्यपाद स्वामी सर्वार्थ सिद्धी ग्रंथामध्ये म्हणतात की मार्दव भाव मार्दवमच, म्हणजे मृदुता कोमलता म्हणजेच मार्दव धर्म, विनय नम्रता म्हणजेच मार्दव धर्म. मग आचार्य महाराज सांगतात की विनय हे काय आहे? मोक्षाचं द्वार आहे. मग आपल्या सर्वांचं ध्येय काय अर्थ आहे? कोणतं आहे? सगळ्यांचं मोक्षच आहे काय? काय कुणाचं गावाला जायचं आहे? जयसिंगपूरला कुठं सेल लागला असेल तर साडी कपडे आणायला. तर आपल्या सगळ्यांचं मुख्य ध्येय कोणतं आहे? मोक्ष आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि हे विसरलो तर सगळं काही शून्य आहे. आपण सर्वजण म्हणतो मोक्षाला जायला पाहिजे. मागाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की नुसतं पोट भरण्यासाठी काय काय करावं लागतं, किती कष्ट करावं लागतं. तर नुसतं आपण मोक्षाला जाणार आहे म्हणून चालणार नाही. जर आपल्याला कोल्हापूरला जायचं असेल तर आपल्याला कोल्हापूरच्याच गाडीमध्ये बसायला पाहिजे. पण नुसतं गाडीमध्ये बसून चालणार नाही. त्याचं देखील आपल्याला काय पाहिजे? विवेक पाहिजे की कोल्हापुरातून आलेल्या गाडीत आपण बसत आहोत की सांगलीला जाणाऱ्या कोल्हापूरहून नाव लिहिलं असतं, कोल्हापूर सांगली लिहिलेलं आहे. मग आपण काय सांगितलंय? कोल्हापूरच्या गाडीत बसायचं आहे. त्याच्यावर लिहिलंय कोल्हापूर. मी बसलो त्याच्यामध्ये. ती गाडी कुठे गेली? सांगलीला गेली. तर आपलं ध्येय पूर्ण होणार आहे का कोल्हापूरला जायचं? तर ज्या गाडीत आपल्याला बसणार आहे, ज्या धर्मामध्ये आपण बसणार आहे, ते विवेकपूर्वक काय करायला पाहिजे? त्याचं ध्यान आपल्याला पाहिजे. मी जे काही करत आहे ते व्यवस्थित करत आहे का याचं आपल्याला भान पाहिजे. ते मोक्षाचं ध्येय आपल्यामध्ये कायम समोर पाहिजे. मग त्याप्रमाणे आपण आचरण करतो का? आपल्या अंगी मार्दव धर्म, विनय धर्म याचं चिंतन करण्याची आपली काय आहे? ही वेळ आलेली आहे. त्यानुसार आपण स्वाध्याय तर तुम्ही सगळेजण करतातच. ज्ञान असून उपयोग नाही. नुसतं स्वाध्याय करून आणि ज्ञान असून काय नाही? उपयोग नाही. त्या ज्ञानाबरोबर सगळ्यात मोठा गुण क्षमाधर्म आपल्याजवळ पाहिजे, विनय गुण आपल्याजवळ पाहिजे. विद्या विनयेन शोभते. जर विनय गुण आपल्याजवळ नसेल तर ज्ञान कितीही असलं तर त्याचा काहीही उपयोग नाही. मग आज वर्तमान काळामध्ये फार चित्र काय झालेलं आहे? वेगळं आहे. पूर्वीच्या काळी आठवा, मंदिरात आपण जात असताना मंदिर कसं होतं? कोणीतरी पूर्वीचं राहून दे, परंतु आपल्या या पंचम कालामध्ये आपण जिंतूरला ज्यावेळी जातो त्या जिंतुराचे दरवाजे कसे आहेत? छोटे आहेत. तिथं वाकून काय करावं लागतं? नेमिनाथ भगवंतांचं दर्शन, पार्श्वनाथ भगवंतांचं जर दर्शन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? त्या लवायासारखं आपल्याला मृदू व्हावं लागतं. त्याच वेळी त्या अंतरिक्ष पार्श्वनाथ किंवा नेमिनाथ भगवंतांचं आपल्याला काय होतं? दर्शन होतं. आणि आपण आता नवीन मंदिरं बांधत आहोत. ते नवीन मंदिरे कशी आहेत? उंच उंच चौकटी असलेले मंदिरं आहेत. आणि त्या उंच चौकटीमध्ये असलेल्या मंदिरामध्ये आपण काय करत आहोत? ताटमानेनं जात आहोत. तिथं आपल्याला वाकायची सवय लागणं झालेली आहे. त्यामुळे आपला मान कशाही वाढू लागलेला आहे. तिथं आपल्याला वाकायलाच जमाना झालेला आहे. मी का वाकू? हा माझा समज झालेला आहे. मी कुणासमोर वाकणार नाही. कारण हे काय आहे? आपल्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये हा गुण आहे. भगवंतांच्या समोर नतमस्तक होण्याचा देखील आपल्याला वेळ नाही. आलतो उपकार केल्यागत जणू काय आलो असं करतो आणि निघून जातो. जणू काय ते भगवंतांच्यावर आम्ही उपकार करलाच येतो. असं झालेलं आहे धर्म. तर विनयावाहून जायला, विनयानं काय करायला पाहिजे? सगळं काही करायला पाहिजे. उभं राहून नमस्कार करत आहे, वाकायला आपण थोडं देखील तयार नाही. या मानामुळेच, या अहंकारामुळेच इतिहासामध्ये किती जणी दुर्गतीला गेले.
तर त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतात, जे जगज्जेता सिकंदर सगळ्यांना माहीतच असेल ऐकून. तो ज्यावेळी सगळं जग जिंकला, परंतु तो कुणाला जिंकू शकला नाही? दिगंबर मुनींना कधीही तो जिंकू शकला नाही. आणि तो मानामध्ये चूर झाला, अहंकारामध्ये चूर्ण झाला आणि ते सगळं मी जगाचा राजा आहे या हिच्यामध्ये तो मानामध्ये आपलं प्राण गमवून गेला. परंतु शेवटी पश्चाताप झाला आणि त्यांनी आपल्या सेनापतीला सांगितलं की मी मेल्यानंतर काय करा, माझ्या सगळ्या संपूर्ण शरीरावर काय करा, कापड झाका, परंतु माझे दोन्ही हात काय करा, मोकळे सोडा, की जेणेकरून सगळ्या जगाला समजेल की मी या सगळ्या जगाला जिंकलो. परंतु मी जात असताना मी काहीही सोबत घेऊन जात नाही. मी काही हे तर सोबून घेऊन जातच नाही. मी जे काही घेऊन जाणार आहे ते फक्त मी माझं कर्म घेऊन जाणार आहे. मी माझं मार्दव धर्म, मृदू धर्मच मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे, दुसरं काहीही घेऊन जाणार नाही. हे सगळ्यांना दिसून दे, यासाठी माझे हात काय करा, उघडे ठेवा, असं त्यांनी सांगितलं होतं. तर प्रेताच्या पुढे आणि काय केलं होतं, त्याचे सगळ्या जगातील सगळ्यात मोठ्यातले मोठे जेवढे वैद्य होते त्या वैद्यांना देखील त्यांनी काय केलं होतं, माझ्या प्रेताच्या पुढे त्यांना काय करायला सांगितलं होतं, चालत राहायला सांगितलं होतं. की त्यातून ते एक संदेश मिळाला होता की हे सगळे जगातले मोठ्यातले मोठे वैद्य असून देखील सुद्धा आम्हाला काय करू शकले नाहीत, वाचवू शकले नाहीत. तर आपण कोण, कुठले, काय घेऊन जाणार आहोत, नुसतं कोणत्या ह्याच्यावर आपण मान कशाही करत बसलेला आहोत, क्रोध कशाही करत बसलेला आहोत, माया कशाही करत बसलेला आहोत, लोभ करत बसलेला आहोत. असे खूप उदाहरण आहेत. कारण मी जगज्जेता असून सुद्धा माझे हात रिकामे आहेत, काहीही नेऊ शकत नाही. एवढं नामांकित वैद्य मला वाचवू शकले नाहीत. अहंकार इथेच सोडून जावा लागतो. जाताना फक्त आपल्याबरोबर मार्दव गुणच आपल्याबरोबर येणार असतो, आपल्या आत्म्याचा धर्म आहे. अशी खूप उदाहरणे आहेत. फक्त चिंतन करण्याची गरज आहे. एकदा आचार्यशींचं प्रवचन चालू होतं आणि त्या प्रवचन चालू असताना तिथं सगळ्यांना ऐकून माहीत असेल, तुम्ही सगळ्यांनी त्यांचा स्वाध्याय देखील केला असला. जे जिनेंद्र वर्णीजी होते ते जिनेंद्र वर्णीजी काय केले होते, आचार्यशींचं प्रवचन चालू असताना ते आले होते आणि आले असताना ते बसले. प्रवचन चालू होतं, येऊन आपल्यासारखं सगळेजण बसले तसंच ते पण येऊन खाली बसले होते. पण त्यांचं प्रवचन संपल्यानंतर काय झालं, त्यांना त्यांच्याबरोबर असलेले श्रावक त्यांना आचार्यशींच्या रूममध्ये त्यांना घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर ते वंदन सगळं नमस्कार वगैरे सगळं केले आणि त्यांनी त्यांची ओळख करून, आचार्यशींना त्यांना सगळं माहिती होतं परंतु ते श्रावकांनी त्यांची ओळख करून दिली. ओळख करून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की आचार्य महाराज त्यांना म्हटले की तुम्ही खरोखर इथं आलेला आहात, चांगली गोष्ट आहे. आलेलाच आहात तर तुम्ही काय करा, संध्याकाळी प्रवचन देखील एक करा. त्यावेळी ते म्हणतात की आचार्य महाराजांना जिनेंद्र वर्णी म्हणतात, एवढे मोठे शास्त्री, कितीतरी शास्त्र लिहिले, ते शास्त्री आचार्यांच्यासारखं ज्ञान असलेले त्यांच्यापेक्षा थोडं कमी असेल, त्यांच्यासारखं असेल, किती असेल ज्ञानाचे आपण काही मोजमाप करू शकत नाही. त्यांनी खूप शास्त्र लिहिलेले आहेत. त्या शास्त्राचा आपण सगळेजण अभ्यास करतो, त्यामुळे त्यांचं ज्ञान किती होतं हे सगळ्यांना माहिती आहे. तर ते त्यावेळी म्हणतात की जिनेंद्र वर्णी म्हणतात की मी तर काय आहे, तुच्छ नगण्य आहे, तुमच्यासमोर तुच्छ आहे, एक लहानातला लहान जीव आहे तुमच्यासमोर, मी काहीच नाही. मी एवढ्या मोठ्या आचार्यांच्या समोर कसं काय बोलू शकतो. हे कोण म्हणत आहेत, ज्यांनी कितीतरी शास्त्र लिहिले, ज्यांचं शास्त्र मुनी महाराज जे अभ्यास करतात तो जीव आचार्य महाराजांच्या समोर काय म्हणत आहे, लघुता प्राप्त करत आहेत, लघुता लहान होत आहेत, म्हणत आहेत की मी तुमच्यासमोर काय करू शकत नाही, प्रवचन करू शकत नाही. आणि आपण काय करतो, थोडंसं दोन पुस्तक वाचतो आणि ज्यांच्याकडून आपण शिकलो त्यांनाच आपण शिकवायला चाललेलो आहोत. हे आपल्यापाशी असलेल्या ज्ञानाचा मान. हेच काय करायचं आहे आपल्याला, जिनेंद्र वर्णींच्या सारखं आपल्याला लघुता शिकायला पाहिजे. जे काय आहे ते विनय गुण आहे, ते विनय गुण आपल्याजवळ पाहिजे. लघुतामध्येच गुरुता आहे असं सांगतात. पुढं सांगतात की 6 खंडाचा अधिपती भरत चक्रवर्ती, ज्याने 6 खंड जिंकले आणि तो ज्यावेळी 6 खंड जिंकला त्यावेळी ते नियमाप्रमाणे त्यांचं काय केलं होतं, आपलं नाव लिहायला जातात. त्यावेळी तो 6 खंड जिंकलेलाचा त्याला मान आलेला होता आणि तो मान आल्यानंतर ते सगळं लिहायला गेल्यानंतर त्या डोंगरावर किंवा त्या दगडावर जागा कुठंच शिल्लक नव्हती. त्यावेळी
काय करावं लागलं, दुसऱ्या कितीतरी चक्रवर्तीने असे झाले होते ज्यांची नावं लिहिली होती. ते बघितल्यानंतर त्याला वाटलं की हे तर माझ्या अगोदर सगळ्यांनी नाव लिहून गेले, तर माझं नाव लिहायला सुद्धा कुठं जागा नाही. त्यावेळी त्याचा मान तिथं काय झाला, खंडित झाला. त्यावेळी दुसऱ्याचं नाव पुसून ह्याचं नाव तिथं काय करावं लागलं, लिहावं लागलं. त्यावेळी त्याचा मान काय झाला, खंडित झाला. मान संसाराला वाढवणारा असतो, मार्दव संसाराचं परिभ्रमणाचं छेदन करणार आहे. मग मद पण काय आहेत, 8 प्रकारचे मद मगाशी ताईने सांगितले. कोणते कोणते आहेत, ज्ञानमत, कुलमत, जातीमत. त्याच्यामध्येच एक आहे शरीरमत. त्या शरीरमत काय करतं, महाभारतामध्येचे निर्माते कोण आहेत, दुर्योधन, जे कौरवांचे मुख्य दुर्योधन. त्या दुर्योधनाने आपल्या वंशाचं नष्ट केलं. कशामुळं केलं, मान, शरीराची शक्ती या जोरावरती मी कधीही काय करणार नाही, नतमस्तक होणार नाही. ते नुसतं नतमस्तक होणार नाही, तर त्यांचं काय झालं, वंशार्व सगळं नष्ट झालं. कारण त्यांना शरीराचा मान होता. त्याही कृष्ण शांतीदूत बनून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकले नाही. त्यावेळी महाभारत आपोआपच काय झालं, सुरू झालं. जनहानी झाली, धनहानी झाली, स्वतः शेवटी मरण पावले, दुर्गतीला प्राप्त झाले. त्यावेळी तिथं सांगितलं गेलं की तनका मान की या दुर्योधन, मिट्टी में मिल गई जवानी. याप्रमाणे कोणतेच गर्व कधीही करू नये असे म्हणतात, असं सांगितलेलं आहे. आणि आचार्य महाराजांनी सगळ्यांना एक माहिती असेल की लिहिलेलं मूक माटी यातील शेवटचं उदाहरण देतो. आणि मी इथं तुमच्या सगळ्यांची काय करत आहे, रजा घेत आहे. तुम्हाला बोर होत असेल, अजून थोडेफार वक्ते बोलणार आहे, त्यांना पण वेळ द्यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण येतं मृदुतेचं. ज्यावेळी माती कशी असते, घट्ट असते, दगडासारखी असते, पण त्याला काय करायचं असतं, आपल्याला घागर बनवायचं असतं. मृदू ज्यावेळी ती घागर माती मृदू बनते त्यावेळी ती काय होते, घागर बनते. पण त्याच्या अगोदर एक उदाहरण येतं, ती माती ओली करायची असते, त्यावेळी तिथं पाण्याची गरज असते. आणि ते विहिरीमध्ये एक बारडी सोडली जाते आणि त्या बारडीला असतो मान. मी काय करणार नाही, झुकणार नाही. त्यावेळी ती माती म्हणते, तू जर झुकणार नाहीस तर तुझ्यामध्ये पाणी भरलं जाणार नाही, ज्ञान भरले जाणार. जर आपण त्या बारडीसारखे ताट राहिलो गुरूंच्या समोर, तर आपल्याला कधीही आपल्यामध्ये ज्ञानगुण काय होणार नाही, प्रकट होणार नाही. ज्याप्रमाणे त्या माती भिजवण्यासाठी ती बारडी काय झाली, मृदू झाली, वाकली, त्याच वेळी त्याच्यामध्ये जसं पाणी भरलं, तसंच आपण देखील काय करायला पाहिजे, गुरु असून देत किंवा आपल्याला जे कोण आपले गुरु असतील त्या गुरूंच्या समोर किंवा देवाच्या समोर किंवा भगवंतांच्या समोर, लहान मोठ्यांच्या समोर आपलं विनय गुण काय पाहिजे, क्षमा गुण, विनय गुण हे काय करायला पाहिजे, प्रकट करायला पाहिजे. यासारखंच आपण देखील काय करूया, मृदू धर्म, मार्दव धर्म, क्षमा धर्म, दाही धर्म आणि षोडशकरणाचे सगळे धर्म सगळेजण काय करूया, आपले अंगीकार करूया आणि आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेऊन सगळेजण आपलं मोक्षाची प्राप्ती करून घेऊया. एवढंच सांगून मी शेवटी इथं तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय बोलो आचार्य गुरुवर विद्यासागर मुनी महाराज की जय, आचार्य गुरुवर समन्वती सागर मुनी महाराज की जय, बोलो आचार्य गुरुवर चंद्रप्रभू सागर मुनी महाराज की जय, हो महावीर भगवान की. सर्वांना जय जिनेंद्र व प्रतिमाधारींना वंदना. चातुर्मासाच्या कालामध्ये ज्यावेळी 10 तारखेला चातुर्मासाची स्थापना झाली, त्या दिवशी मी तुमच्या गावामध्ये राहायला आलो आचार्य महाराजांच्या सान्निध्यात. त्या दिवसापासून आजपर्यंतच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जे काही मी तुम्हाला चौक्यामध्ये असताना, फिरत असताना, बोलत असताना किंवा कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाची वाईट बोललं असेल, उद्धट बोललं असेल, मोठ्यांना बोललं असेल, लहानांना बोललं असेल, मोठ्यांना बोललेलं असेल किंवा प्रतिमाधारींना काय बोललं असेल, तर त्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. मी देखील सगळ्यांना क्षमा करतो. सगळेजण देखील मला क्षमा करावं. आणि मी जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये सगळ्यांनी मला क्षमा करून अनुमोदना द्यावी, एवढंच मी तुमच्यासमोर काय करतो, विनंती करतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.